तर पहलगामचा हा वार भारताच्या जिव्हारी लागल्याचं आता कळतंय। पीएम मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतलाय आणि त्यानंतर आता मोठा निर्णय होणार का अशी शक्यता वर्तवली जाते। मोदींनी विमानतळावरती दाखल होताच बैठक घेतलेली आहे। ही लाईव्ह दृश्य, ही एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवरती आपण सध्या पाहतोय। पंतप्रधान मोदी भारतात परतलेत आणि त्यानंतर त्यांनी बैठक घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याची गंभीर दखल घेत सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेतलाय आणि भारतात येताच त्यांनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेतलेली आहे। आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, काय सांगाल? कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक झाली आहे, नेमकं कोण कोण या बैठकीत होतं आणि काय अपडेट्स या बैठकीच्या आहेत? खरं पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जसा ह्या जो हल्ला झालेला आहे याची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला परदेश दौरा जो आहे तो अर्धवट सोडून ते थेट भारतामध्ये दाखल झाले आणि भारतामध्ये दाखल होतात सुरुवातीला विमानतळावरच त्यांनी बैठक जी आहे ती घेतलेली आहे। या बैठकीमध्ये एनएसएचे चीफ अजित डोवाल आहेत, त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री जयशंकर आहेत आणि फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिस्री यांच्यासोबत ही बैठक तात्काळ त्यांनी घेतलेली आहे। ही बैठक अद्यापही सुरू आहे आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व घटनेची इत्थंभूत माहिती घेत आहेत। त्याचबरोबर या घटनेशी हे ज्या दहशतवादी संघटनेने ही जबाबदारी स्वीकारल्याचं कळतंय त्यांची देखील सविस्तर माहिती जी आहे ती घेतली जात आहे। नेमकं लूपहोल्स कुठे घडलेले आहेत या संदर्भात देखील सविस्तर जो आढावा आहे तो घेतला जात आहे आणि ह्या जे टेररिस्ट होते त्यांचा मोटिव्ह काय होता यामागचा हे देखील सविस्तर जे आहे तो संपूर्ण माहिती घेतली जात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या दहशतवादी जे आहेत यांना कशा स्वरूपात धडा शिकवला जाईल आणि त्यांचा कसा बदला घेतला जाईल हा संपूर्ण आढावा जो आहे तर या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याचं देखील या ठिकाणी समजते। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण हल्ल्यामध्ये अनेक पर्यटक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। यामध्ये महाराष्ट्राचे 6 पर्यटक जे आहे त्यांचा समावेश आहे आणि या सर्व घटनेचा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी जो आहे तो आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद विशाल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीतच ही जी दृश्य पाहतोय आपण साम टीव्हीवरती एक्सक्लुसिव्ह दृश्य, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळावरतीच जी बैठक घेतली आहे त्या संदर्भातली ही संपूर्ण दृश्य आहेत। तर नेमकं तिथे काय झालंय जम्मू काश्मीरमध्ये, पर्यटक सध्या कसे आहेत, त्यांचे नातेवाईक सध्या कसे आहेत, सगळी परिस्थिती तर जाणून घेतलीच। मात्र ज्या संघटनेनं या घटनेची जबाबदारी घेतली आहे TRF संघटना, त्या संदर्भात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माहिती घेतली आहे। दहशतवाद्यांच्या हालचालीबद्दल सुद्धा त्यांनी माहिती घेतली आहे आणि यानंतर नेमकं काय उपाययोजना केल्या जाणार आहेत किंवा काय भारताचा स्टँड असेल या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू असल्याचं कळतंय।